एसआरए कार्यालयात आमदार रोहित पवार आणि आदित्य ठाकरेंची अचानक भेट, भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांची मुंबईतील एसआरए कार्यालयात योगायोगानं भेट झाली. हे दोन्ही नेते वेगवेगळ्या कामासाठी येथे आले होते. रोहित पवारांनी मुंबईतील प्रलंबित प्रश्नांच्या अनुषंगाने एसआरएचे सीईओ महेंद्र कल्याणकर यांची भेट घेतली आणि या भेटीच्या निमित्ताने मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांचे घरभाडे देण्यात यावीत. 5 ते 10 वर्ष प्रकल्प प्रलंबित आहेत, याशिवाय भाडे देखील देण्यात आलेली नाहीत. ही बाब रोहित पवारांनी निदर्शनास आणून दिली. तसेच एसआरए कार्यालयातील 2 अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी त्यांनी केलेली आहे. मुंबईत एसआरए प्रोजेक्ट सुरू आहे. लोकांचे प्रश्न त्यांच्याशी संबंधित विषय मांडले आहेत. त्यासोबतच आणखीन एक विषय मांडला आहे. अनेक ठिकाणी प्रकल्प सुरू होतो. काही वेळा जागा आरक्षित असतात. खेळाचे ग्राउंड, गार्डनसाठी जागा आरक्षित असते, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे. तसेच एसआरएमधील मिटकर आणि पाटील नावाचे 2 अधिकारी आहेत. दोघेही कार्यकारी अभियंता आहेत. STPसाठी आरक्षित जमीन या अधिकाऱ्यांनी स्वतःच्या जीवावर बिल्डरला दिलेली आहे. या प्रकरणी अधिकाऱ्यांना निलंबित करा असे आदेश कोर्टाने दिले आहेत. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात आदेश देऊन देखील अद्याप काहीच झालेलं नाही. आता पाटील निवृत्त झालेत, मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नाही. या दोन्ही अधिकाऱ्यांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे अशी मागणी रोहित पवारांनी कल्याणकर यांच्याकडे केली आहे. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही आमची मागणी आहे. त्याच अनुषंगाने आयुक्तांना देखील आम्ही 10 दिवसांचा अल्टिमेटम दिलेला आहे, असं रोहित पवारांनी म्हटले. दरम्यान वरळी एट्रिया मॉलजवळ नाला आहे, त्याला खेटून ही जागा आहे. सध्या या जागेची किंमत 5,000 कोटी एवढी आहे, तर 10,000 स्क्वेअर फूट जागा असल्याची माहिती रोहित पवारांनी दिली. तसेच अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकाच्या आजूबाजूच्या झोपडपट्टीतील जागा ताब्यात घेऊन त्या ठिकाणी असलेल्या लोकांचे योग्य ठिकाणी पुनर्वसन करावं अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. जवळपास वरळीमध्ये आपण पाहतोय अनेक गृहनिर्माण प्रकल्प हे मार्गी लागलेले आहेत. जसं BED आमच्या वेळी आम्ही सुरू केलं होतं. पोलीस कॅम्पचा आम्ही सांगतोय की त्याचा देखील पुनर्विकास चांगला झाला पाहिजे. पोलिसांना घरं आणि रिटायर्ड पोलीस परिवारांना घरं. SRA देखील आपण पाहतोय अनेक स्कीम्स ज्या वर्षानुवर्ष रखडल्या होत्या त्या आम्ही मार्गी लावल्या. आता एकच आमच्याकडे VP नगर, मग त्याच्यात BC ब्लॉक आहे, VP नगर आहे, 3-4 नगर जे आजूबाजूचे आहेत ती अडकलेली आहेत. आणि कुठच्या तरी कारणामुळे एक तर 13-2 म्हणजे चेंज ऑफ बिल्डर किंवा विकासक नवीन न येता आत्ता जसं चाललंय तसं कुठेही न चालता हे रखडून राहिलेलं आहे. ते थोडं मार्गी लावायला आम्ही आलेलो. खरोखर कुठे अडकलंय, का अडकलंय, का इथे एवढी कमी गती पकडलेली आहे हे विचारण्यासाठी आम्ही आलेलो. आणि वरळी स्पेसिफिक विषय होता. पण त्याच्याच बरोबर एक महत्त्वाचा विषय जो मी कल्याणकर साहेबांबरोबर घेतलेला आहे तो आपल्या या मुंबईसाठी अतिशय महत्त्वाचा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मुंबई हे जे शहर आहे हे नेहमी वाढत असणारं शहर आहे. भारतातले अनेक लोक या शहरामध्ये राहण्यासाठी येतात, कामासाठी येतात आणि इथं मोठ्या मोठ्या बिल्डिंग बांधल्या जातात. पण ह्या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा फक्त बिल्डिंग मध्ये राहून चालत नसतं. त्या लोकांना चांगले खेळायला ग्राउंड असणं, पार्क असणं, हॉस्पिटलला जागा आरक्षित असणं, शाळांना जागा आरक्षित असणं आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे STP म्हणजे जे काही घाण पाणी असतं त्याला स्वच्छ करून परत एकदा समुद्रात सोडणं असेल, नाही तर जे काय करायचं असेल तर STP जो प्लांट असतो त्याच्यासाठी सुद्धा BMCनी मोठ्या मोठ्या जमिनी या आरक्षित केल्या आहेत. पण SRNच्या काही अधिकाऱ्यांनी, ज्याच्यामध्ये 2 नावं मी आपल्या सर्वांसमोर मांडतो, ते म्हणजे उपमुख्य अभियंता मिटकर आणि त्याच्याच बरोबर DB पाटील कार्यकारी अभियंता, या दोघांनी मुंबई महानगरपालिकेला विरोध करून सुद्धा त्यांच्याकडे जे काही पत्र मुंबई महानगरपालिकेकडनं आली होती ती लपून ठेवून एका डेव्हलपरला STP साठी जी जमीन ही आरक्षित करण्यात आली होती ती 27,000 स्क्वेअर मीटरची जमीन, त्याच्यातली 10,000 स्क्वेअर मीटरची जमीन कुठलीही परवानगी नसताना SRAच्या या 2 अधिकाऱ्यांनी स्वतःच्या लेवलला डेव्हलपरला ती जमीन
ट्रान्सिट कॅम्पसाठी त्या ठिकाणी दिली. जेव्हा हा विषय कोर्टामध्ये जाईल असं वाटलं तेव्हा ह्या दोन्ही अधिकाऱ्यांनी स्वतःहून अननेम्ड पर्सनवर म्हणजे अनोळखी व्यक्तीवर त्या ठिकाणी FIR करून त्यातून सुटण्याचा प्रयत्न केला गेला. हा विषय कोर्टात गेला. कोर्टात मुंबई हायकोर्टामध्ये या बाबतीतली सुनावणी झाली आणि सुनावणी झाल्यानंतर मुंबई हायकोर्टाने SRAला आदेश दिले की या दोन्ही अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करा, इंटरनल एन्क्वायरी करा आणि त्याच्याच बरोबर या अधिकाऱ्यांकडे असणाऱ्या सगळ्या जबाबदारी ह्या काढण्यात याव्या. या दोन्ही अधिकाऱ्यांना त्याच्यातून त्या ठिकाणी निलंबित करण्यात यावं. अनेक महिन्यांपूर्वी म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये हा आदेश देऊन सुद्धा या दोन्ही अधिकाऱ्यांवर कुठंच कारवाई SRA कडनं त्या ठिकाणी करण्यात आली नाही. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.